आज पुरोगामी चळवळीचे नेते, संभाजी ब्रिगेडचे संस्थापक सदस्य, संस्थापक आणि विचारांची लढाई लढणारे, शिव फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांची लढाई लढणार प्रवीण गायकवाड यांच्यावर जो हल्ला झाला तो सुनियोजित कटाचाच एक भाग. गेले अनेक दिवस प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर पाळत ठेवली गेली होती. अनेक ठिकाणी विविध प्रकारची आंदोलनं चालू होती. हे सगळं चालू असताना पोलीस कुठे होते? प्रवीणदादा गायकवाडांची गाडी येते, त्या गाडीवर थेट हल्ला होतो, त्यांना गाडीतनं खेचण्याचा प्रयत्न होतो. नशीब त्यांचा जीव गेला. त्या पद्धतीचा हल्ला झाला, त्याच्यात तर त्यांचा जीव घेण्याचाच प्लॅनिंग होतं. म्हणजे काय काय इशारा काय द्यायचा आहे तुम्हाला? बोलायचं नाही. दाभोळकर बोलले आम्ही मारलं, कळबुर्गी बोलले आम्ही मारलं, पानसरे बोलले आम्ही मारलं, दाभोळकर बोलले आम्ही मारलं. ही भाषा आहे का? जनसुरक्षा कायदा हा ह्याच्यासाठी आणलाय. हा हल्ला बघितल्यानंतर हा हल्ला अचानक एका गटाने वगैरे केलेला हल्ला नाही. हा सुनियोजित कटाचा भाग. ज्या विचारांविरुद्ध प्रवीणदादा गायकवाड लढत होते त्यांचं एकत्रीकरण करून त्या एकत्रित समूहाने केलेला हल्ला. चारवाकापासून माऊलीपासून तुकारामापर्यंत, तुकारामापासून गांधीजींपर्यंत असं छळ. 5 वेळा हल्ले झाले गांधींवर, अखेरीस त्याची हत्या केली. गांधी संपले नाही, गांधी आज पण जिवंत आहे. या हल्ल्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. पण सरकार झोपलंय का? सरकार झोपी गेलेल्याचं सोंग आहे? हा तर हल्ला हे मी म्हणण्याचं धाडस करतोय की सरकार पुरस्कृत आहे असं वाटायला लागलं. हल्ला करणाऱ्यांचे फोटो कोणाबरोबर आहेत? एवढं धाडस कसं होतं? या हल्ल्याचा महाराष्ट्रावर निषेध होतोच आहे, पण मी तीव्र शब्दात या हल्ल्याचा निषेध करतो. महाराष्ट्रात भयमुक्त महाराष्ट्रात भयभीत महाराष्ट्र निर्माण करण्याचा जो डाव सुरू झालाय, जो प्रयत्न सुरू झालाय, तो कधीच यशस्वी होणार नाही. हा पुरोगामी महाराष्ट्र आहे, हा तुकारामाचा महाराष्ट्र आहे, हा शिवबाचा महाराष्ट्र आहे, हा संभाजीराजेंचा महाराष्ट्र आहे, आमच्या फुलेंचा, शाहूंचा, आंबेडकरांचा महाराष्ट्र. या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध.